हे केळवे बीच आहे आणि शीतला माता मंदिर जवळ आम्ही आलो. लेफ्ट साईडला समुद्र आहे. श्रीराम मंदिर आहे इकडे. हा केळवे शीतला माता मंदिर परिसर आहे. हे पालघरमध्ये आहे. हे ज्यूसचं दुकान आहे इकडे. कसा दिला जातो ज्यूस इकडे? 20 रुपये. 20 रुपये ग्लास हो. आणि हाफ ग्लास 10 रुपये. 15 रुपये. 15 रुपये हाफ ग्लास. ताजा रस एकदम आहे की नाही? चांगली गोष्ट. तुमचं आडनाव काय दादा? चेतन सोनार. तुमचं आडनाव? ज्ञानेश चौधरी. ज्ञानेश चौधरी. माहीम. माहीमचे तुम्ही ना? ठीक आहे. आणि इकडे पाहण्यासारखं काय आहे इथे? बीच. बीचच आहे फक्त हो. बस. हो. आणि इकडे काय पिकलं जातं? पानवेली. पानबिडी. सुपारी नारळ. हां, पान, बिडी, सुपारी, नारळ हे इकडे उत्पादनं आहेत वाडीतली. केळी. केळीची झाडं आहेत. हो, हो. आणि भाजीपाला. भाजीपाला, केळवा बीचचा भाजीपाला, बरोबर ना? वाड्या आहेत सगळ्या वाड्या इकडे. छान छान, अतिउत्तम. काय रिक्षा स्टँड म्हणजे पालघरला जातात का इथून? त्या रिक्षा पालघरला जाणार आहे. किती पैसे घेतात पालघरला जायचे? 30 रुपये. 30 रुपये पालघर जायचे आणि येताना पण 30 रुपये. आणि एसटी असते का इकडे? एसटी असते पण इथे नाही येत. पालघर स्टेशनवरनं इकडे यायचं, समुद्र किनारी जायचं, केळवा शीतला माता मंदिर, बरोबर ना? हो, हो. 30 रुपये तिकडे, परत 30 रुपये स्टेशनला. हो. आणि लोकल ट्रेन मिळतात इकडे. पालघर डहाणू लोकल असते. केळवा रोड. हो. चर्चगेटहून पण लोकल आहे. बऱ्याच गाड्या, विरारहून गाड्या भरपूर आहेत. हो, हो. चला ठीक आहे. ओके ओके. हे ते शीतला माता मंदिर. ही एंट्री आहे देवळात जायची. इथे हार पान फुलाचे दुकान आहे.